फैला थोड़ा रायता और ख्वाब का ताजा ताजा जायका। नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका मॅन. तुम्ही तसं आता इथून कुठून ब्लॉग चालू करायला लागला. आता आपण डायरेक्ट कॉलेजला. आता बघा मित्रांनो, पुढं काय घडतं आपल्यासोबत. मग काय लेक्चर झालं तर मग आता डबल खाली जाऊन आपण चाललो होतो डबल लेक्चरला. आता दुसऱ्या मग काय निघलो लेक्चरला. पहिली एंट्री आपलीच असते मित्रांनो कुठं पण. मग काय सर शिकत होते 1-2. सर म्हणले 1-2 म्हणा. म्हटलं सर म्हणू आम्ही पण 1-2. पहिली सुरुवात तुमच्यापासून होऊन द्या. मित्रांनो सरापासून लपून लपून व्हिडिओ काढायला लागतो ना, ते सर काही नाही. मग काय सरांनी दिला एक कागद. सर म्हणले तू लयच बडबड करतो, लिही तुझ्या याच्यावर नाव, प्रिन्सिपलकडे देतो. सरला म्हणलं अहो सर लिहितो मी पण मग नाव. हा आपलं कुठंच एकल्याचं नाव नसतं मित्रांनो, सगळ्याचेच नाव घेतले मग मी पण. त्यानंतर शेवटला आपलं नाव टाकलं. मग काय सरांनी किती पण नाव लिहून घेतले तरी आपण सुतारासारखं नाही मित्रांनो. मग काय कॉलेजचं सुटलं होतं आपलं. म्हणलं चला आता डायरेक्ट 100ची स्पीडनं हॉटेलला. मग काय त्यानंतर विचार केला आपली फॅन फॉलोइंग लय वाढली, आपल्याला मास्क तर घ्यावंच लागन. त्यामुळे लावली गाडी एका साईडला. काय डायरेक्ट काढलं 2 लाखाचं हत्यार. कसं वाटतं हत्यार मित्रांनो. मग पेट्रोल टाकून आलं तर बघतो तर काही तर भांडणं झालते, कशामुळे झालते काय माहिती. पण बस काय सगळा रस्ता तर रोखीला होता या गाडीवाल्यांनी. मग काय भांडणं बघून आलं तर डायरेक्ट आपण हॉटेलला. आपलं पार्सल आलं तर मित्रांनो चला आता याची अनबॉक्सिंग करू. आपण मागितली होती नवीन हत्यार, डायरेक्ट व्हिडिओ स्टिक मागितली होती मित्रांनो. आता त्याची करू अनबॉक्सिंग. मित्रांनो 1 नंबर आलती वर का स्टिक. का बाबा मला आता कसं वापर होतं कसं नाही. आपण पहिल्या वेळेस घेतली होती त्यामुळे आपल्याला जास्त विषय त्याचे माहीत नव्हतं काही. मग काय त्यानंतर व्हिडिओ केला स्टार्ट. बघितलं तर लय बाहेर निघत होतं मित्रांनो. मग काय त्यानंतर आलो वस्तादला दाखवलं. वस्ताद काय वरच बघत नव्हते, काय झालं काय माहिती. मग काढलं थोडं, नंतर कळलं कॅमेरा चालू बंद करण्यासाठी डायरेक्ट ब्लूटूथच दिलं तर याला. त्याला म्हणलं व्हिडिओ काढू एखादा. मित्रांनो 1 नंबर व्हिडिओ येत होता. मग काय म्हणलं थोडीफार स्टाईल बिल तर मारावंच लागन. स्टाईल मारल्याशिवाय तर जमत नाही आपल्याला पण. मग काय त्यानंतर डायरेक्ट गेलो किचनमध्ये. बघतो तर काय मामा बनवत होते भाजी. म्हणलं मामा मला पण दाखवा कशी भाजी बनवता तुम्ही. मग काय मामा म्हणते बघा आता कशी भाजी बनवतो तुम्ही. म्हणलं दाखव मग मामा तुम्ही कशी भाजी बनवता आता. हे पोरी बसूया ग एकांत, भीती कुणाची आपल्याला नाही ग नाही. नाही ग नाही, दर्या किनारी एक बंगलं हक्क परी जय जय जय. दर्या किनारी मामाने तर शेवभाजी 1 नंबर बनवली होती मित्रांनो. आता शेवभाजी खाण्याकरता यावंच लागते हॉटेल तोड जायला. मग काय त्यानंतर निघलो तर आपण डायरेक्ट फिरायला. मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला आपल्याला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडला असेल तर सबस्क्राईब अँड फॉलो करून नक्की जा. मित्रांनो भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की.